उमेदवारीसाठी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता, तर आत्तापर्यंत आपल्याकडनं कुठल्या कुठल्या मतदारसंघातनं किती अर्ज दाखल करण्यात आले? चंदगड विधानसभा क्षेत्रातील 9 झेडपी 18 पंचायत समिती निवडणुकीला आम्ही सामोरं जात असतेवेळी चंदगड विभागातून 4 झेडपीचे उमेदवार आणि 8 पंचायत समितीचे उमेदवार, रणनेतमधून 4 झेडपीचे आणि 8 पंचायत समितीचे, आणि आजऱ्यामधून 1 झेडपीचा आणि 1 पंचायत समितीचा आणि 1 आपला आंबेडकर साहेबांनी 2 मधून 1 आंबेडकर साहेबांना पण शिवसेना युतीमध्ये तिकीट देण्यात आलं. याचा निर्णय झाला. आणि आज भारतीय जनता पक्षाचं आमचे आदरणीय नेते नरेंद्र मोदी साहेबांचं अध्यक्षतेखाली आज भारतीय जनता पक्षाची निवडणूक जे सुरू आहे, त्यानंतर राज्याचे आमचे आदरणीय लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या महाराष्ट्राखाली महाराष्ट्राची आत्ता झालेल्या सगळ्या निवडणुका, म्हणजे लोकसभा असतील, विधानसभा असतील, आणि विधानसभेनंतर ही सगळ्यात नगरपंचायती आपण जिंकल्यानंतर महानगरपालिका मुंबई सकट ह्या झेंडा रोवल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आता पंचायत समिती आणि झेडपीच्या निवडणुका समोर जातेवेळी अतिशय आनंद पण होत आहे. कारण का आज उमेदवारीसाठी एक झेडपीसाठी एवढ्या मारामारी चालू आहेत आणि पंचायत समिती मारामारी चालू आहेत. उमेदवारी इच्छुक एवढे वाढले आणि सगळ्याच कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. इथं कुठे भारतीय जनता पक्षामध्ये घराणेशाही नाही आहे आणि त्या घराण्यामध्ये सगळेच कार्यकर्त्यांना एक संधी चंदगड विधानसभेमध्ये पहिल्यांदा प्राप्त होते. म्हणून आपल्याला अभिमानी सांगायला लागेल की सर्वच कार्यकर्त्या विचार करून प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देता येत नाही आम्हाला पण सुद्धा. कारण 1 सीटसाठी 5-5, 6 इच्छुक आहेत. थोडी नाराजी आहे. ती नाराजी भारतीय जनता पक्षाचं कमल चिन्ह बघितल्यानंतर मोदी साहेबांचे विचार, देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार आणि हा अटल बिहारी वाजपेयींचा आणि आरएसएसचा पक्ष असल्यामुळे सगळे आमच्या भारतीय जनता पक्षाचे जे आमचे भरलेले ते सगळे ताकदीने लढतील का त्यांच्याबरोबर जे नाराजी आहेत ते उद्या माघारीनंतर झाल्यानंतर ते पक्षाचा सगळे समझोता करून त्यांचा पक्षाची आत्ताची परिस्थिती की आपल्याला सगळ्या घडामोडी सांगायला लागेल, समजावं लागेल. सगळ्यांची माघारी 100% होईल. पक्षाच्या पुढे पक्षाचा आदेशच आहे, प्रथम देश नंतर पक्ष आणि नंतर आपण. मुळे देशाच्या पुढे विचार आणि पक्षाच्या पुढे आम्ही कोणी मोठी नाही. मी भारतीय जनता पक्षाचं काम करत असतेवेळी एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय. मी जरी आज आमदार म्हणून आपल्याला बर्मवणांच्या कृपेने, गणवेच्या कृपेने आज मी झालो तरी सुद्धा कार्यकर्ता काम करतो, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आणि माझी जिम्मेदारी बनते की चंदगड विधानसभेमध्ये 9-0 आणि 18-0 ह्या विकासाच्या मुद्द्यावरती आज 5-50 वर्ष झालं फक्त आपण शाहू फुले आंबेडकर समता आणि धार्मिकता निर्माण व्हावा ह्या भाषणापुढे विरोधाने काही विषय नाहीत. आणि त्यानंतर टीका टिकणी त्यामुळे काही नाही, टोमण्याशिवाय काही विषय नाही. आणि सगळ्या गोष्टी आम्ही काही मांडणे नाही, आम्हाला काय आम्ही विचार नाही करत. खरं मोदी साहेबांचा विचार आणि पूर्ण देशाला एक भविष्य, पूर्ण जगाचं एक नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी साहेबांचे विचार आणि शाश्वत भारताचा विकास, आज महाराष्ट्र साहेबांचं विकसित भारत, त्याचबरोबर मोदी देवेंद्र फडणवीस साहेबांचं विकसित महाराष्ट्र आणि आज एक आमदार म्हणून पक्षाचा आज विकसित चंदगड विधानसभा क्षेत्रातील सगळे आपल्याला कामं करायचे, विकासाच्या मुद्द्यावर लढाई आहेत. कोणी माझा राजकीय विरोधक नाही आहे. आमचे मतभेद असतात, भेदभाव असतात, खरं राजकारण डोळ्यापुरते असते. हे राजकारण 5 फेब्रुवारी असेल, संध्याकाळी 6 नंतर आम्ही सगळे आपण आपल्या हे करू. खरं जनतेची ही आज